नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल आपण शिष्यवृत्ती फॉर्म भरतो, वेगवेगळे जी-आरचे फॉर्म भरतो, आपल्याला वेगवेगळ्या योजना भेटतात जसे की ट्रॅक्टर, शेततळे असे शेतीच्या वेगवेगळ्या अवजारे वगैरे भेटतात. तर हा आपण फॉर्म भरतो तो महा-डी-बी-टी पोर्टलवर. तर महा-डी-बी-टी पोर्टलवर एक ऑप्शन आलेला आहे, राईट टू गिव्ह अप. हा गिव्ह अपचा ऑप्शन कसा आला आहे किंवा कशाकरिता आला आहे, तर 3 जानेवारी 2024 रोजी हा ऑप्शन तिथे आलेला आहे. तर ह्या ऑप्शनचा काय उपयोग आहे आणि जर ह्या ऑप्शनवर आपण क्लिक केलं तर पुढे काय होईल, काय नाही, तर या संदर्भात आज आपण सर्व माहिती पाहणार आहे. जर चुकून एखाद्याने त्या राईट टू गिव्ह अप या ऑप्शनवर क्लिक करून OTP सबमिट केला तर काय होईल, त्याचा स्कॉलरशिप येणार नाही का किंवा त्याला ती स्कीमचा लाभ भेटणार का नाही, तर या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण या पेजवरती आलेलो आहोत. तर सर्वात पहिला आपण लॉग इन करून घेतलेलं आहे. तर हे पेज पाहू शकता, प्रोफाईल ओपन झालेली आहे. तर त्याच्यानंतर आपण चेक करायचं आहे आपल्या स्कीममध्ये जाऊन. तर हे या ठिकाणी आपल्याला दिसतं की राईट टू गिव्ह अपचा हा नवीन ऑप्शन इथे आलेला आहे. तर हा ऑप्शनचा काय उपयोग आहे, तर आपण हे वरती पाहू शकतो. इफ यू हॅव परमनंटली स्टॉप टू गिव्ह अप बेनिफिट्स देन स्कॉलरशिप टू राईट टू गिव्ह अप बटन. म्हणजे जर तुम्हाला ही स्कॉलरशिप नको असेल किंवा ह्या स्कॉलरशिपला आपण अर्ज केलेला आहे पण कॉलेजमध्ये सांगितले तुम्ही या स्कॉलरशिपसाठी पात्र नाहात, तर ह्या राईट टू गिव्ह अपचा ऑप्शनवर क्लिक करून आपण स्कॉलरशिप कायमची बंद करायची आहे. तर शक्यतो हा ऑप्शन नवीन असल्यामुळे काही लोक जण ट्राय करत बसतील, हा नक्की ऑप्शन काय आहे, याचा बेनिफिट काय आहे त्यांना काही माहीत नसतं. तरी पण हे लोक ट्राय करण्यासाठी राईट टू गिव्ह अप या बटनावर क्लिक करून OTP सबमिट करतील. तर असं केल्याने काय होईल, काय नाही, तर या संदर्भात आपण पुढची प्रोफाईल ओपन करणार आहे दुसरी, त्या प्रोफाईलमध्ये मी तुम्हाला सांगेन. माझ्या एका विद्यार्थ्याने असंच केलं. राईट टू गिव्ह अप या ऑप्शनवर क्लिक केलं, काय होते नक्की बघावं, पण त्यासाठी केलं तर त्याला एक OTP आला, त्याने तो सबमिट केला. नंतर काय झालं तर ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. दुसरं पेज मी या ठिकाणी लॉग इन करून घेतो आहे. तर या ठिकाणी मी दुसरं पेज लॉग इन करून घेतलं आहे, म्हणजे दुसरा फॉर्म लॉग इन करून घेतला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता त्याचा फॉर्म माय ॲप्लाय स्कीम ओपन करतो, तर त्याचा फॉर्म या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. तर हा फॉर्म नक्की घ्यायला कुठे, तर काय करायचं, कॉलेजमध्ये गेल्यानंतर सर पण सांगतात की नक्की काय करू शकत नाही, आपल्याला काय माहीत नाही, ते फक्त सांगतात की ग्रीव्हन्सला टाका. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो माय कॅन्सल आणि गिव्ह अप या स्कीममध्ये हा गिव्ह अप केल्यामुळं हा गिव्ह अप स्कीम या ऑप्शनमध्ये येऊन पडलेला आहे फॉर्म. तर हे नुसताच हा फॉर्म पडून आहे, फॉर्म कस्टमर केअरनं ओपन केलेला आहे पण ते काही रिप्लाय देत नाहीत. तर नक्की आपण याच्या पुढे काय करायचं, तर मी तुम्हाला सांगतो. फॉर्म गिव्ह अप झाला म्हणून त्याच्यामुळे काही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. तर मी त्या विद्यार्थ्याला सांगितलं तू कस्टमर केअरला कॉल कर. तर त्याने त्यांच्या कस्टमर केअरला कॉल केला IT विभागमध्ये. तर ते कस्टमर केअर काय सांगतात ते आपण पुढच्या क्लिपमध्ये ऐकू. बोला. सर ते स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये ना ते गिव्ह अप झालेले सर, ते चुकून, तर काय करावं लागेल? तुम्ही स्टुडंट बोलतायत का? हो सर, स्टुडंटच बोलतोय. कुठून बोलतायत? छत्रपती संभाजीनगर सर. ओके. तुमचा आत्ताच कॉल आला होता ना, तुम्हाला सांगितलं ना मी? नाही सर, मी नव्हतं केलं. ओके. नाही, तुमच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर मधून भरपूर कॉलेज आहेत तसं. अच्छा अच्छा, बोला. हा, तुम्ही इन्स्टिट्यूट कडे जावा. इन्स्टिट्यूटला सांगा की आम्हाला लेटर हेड द्यायला तुमच्या नावाचा. ओके सर, त्याच्यामध्ये काय काय म्हणजे पाहिजे तुम्हाला सर? जे तुम्हाला जे तुमच्या साईडने चुकी झाल्या त्या रिगार्डिंग. अच्छा, त्याच्यामध्ये काय काय मेन्शन करावं लागेल सर, असं म्हणजे ऍप्लिकेशन? तुमच्याकडनं सर काय काय चुकी झाल्यात ना ते मेन्शन करा की माझ्याकडनं गिव्ह अँड टेक मध्ये बटन प्रेस केला तर माझ्याकडनं स्कॉलरशिप कॅन्सल झाली, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, तसं लेटर हेड वर मेन्शन करायचं. ओके. अच्छा, पण सर तिथं येऊन जमा करायचंय का ते? हो, माहिती देऊन जमा करायचं. आणि मेल केलं तर सर? मेल नाही होणार, हार्ड कॉपी पाहिजे. अच्छा, म्हटलं लगेच होऊन जाईल ना सर तिथं आल्यावर? लगेच नाही होणार सर. पण होऊन तर जाईल ना फिक्स? हो, ठीक आहे, चालेल. मित्रांनो, ऑडिओ ऐकला, आता तुम्हाला समजलंच असेल नक्की काय करायचं. तर सर्वात पहिला आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये जायचं आहे, त्यांच्याकडून आपल्याला लेटर हेड घ्यायचा आहे. तर त्या लेटर हेड आपल्याकडून काय चूक झाली आहे, तर फॉर्म आपला कशामुळे राईट टू गिव्ह अपला गेलेला आहे, तर त्या संदर्भात सगळी माहिती लिहून घ्यायची आहे. आणि हा लेटर हेड आपल्याला मुंबईमध्ये महा IIT या पत्त्यावरती
घेऊन जायचं आहे आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आपल्याला फिजिकल जाऊन सबमिट करायचं आहे. तर त्याच्यानंतर ते आपल्याला सांगतील कधीपर्यंत तुमचा गिवअप निघेल किंवा किती दिवसानंतर निघेल, या संदर्भात तुम्हाला माहिती देतील. या पद्धतीने तुम्हाला तुमची स्कॉलरशिप पुन्हा भेटू शकते किंवा तुमचा अर्ज जर गिवअप गेला असेल तर तो आपल्याला पुन्हा माघारी भेटू शकतो. या पद्धतीने तुम्ही प्रोसेस करा, तुम्हाला नक्की तुमचा अर्ज माघारी भेटेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अर्जाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा.